नाशिक जिल्ह्यात सुरक्षेच्या मागणीवर आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेनं बेमुदत संप पुकारलाय। स्वाईन फ्लूचा कहर असताना या आंदोलनामुळे नाशिक जिल्ह्यातील रुग्ण अधिकच अडचणीत येण्याची शक्यता आहे। आयएमएच्या संपामुळे शासकीय रुग्णालयांवर ताण येत असून रुग्णांची गर्दी तुफान वाढतेय। नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूचं संकट वाढतंय। आयएमएच्या संपामुळे रुग्णांच्या अडचणीत वाढ, शासकीय रुग्णालयांवर वाढतोय ताण। नाशिक विभागात स्वाईन फ्लूचे एकूण 26 बाधित रुग्ण आढळले आहेत। आतापर्यंत जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे 6 जणांचा मृत्यू झालाय। अशातच बुधवारी रात्रीपासून खासगी डॉक्टरांनी बेमुदत आंदोलन पुकारलंय। तातडीच्या लागणाऱ्या इतर वैद्यकीय सेवाही 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत। आयएमएनं कठोर भूमिका घेऊन माडला पाठिंबा दिल्यानं सरकार अधिकच अडचणीत आलंय। आज जो संप हा राज्यव्यापी संप आहे, जो 40,000 डॉक्टर या संपात उतरलेले आहे आणि हा संप बेमुदत आहे। हा संपामध्ये सगळे ओपीडी आणि इलेक्टिव्ह सर्व्हिसेस सगळे बंद करण्यात आले आहेत आणि जोपर्यंत आम्हाला वरतून काही ऑर्डर येत नाही तोपर्यंत हा संप चालूच राहणार आहे। या आंदोलनामुळे जिल्हा रुग्णालयात यंत्रणेवर दबाव आलाय। सर्वसामान्य रुग्णांची ओपीडीत संख्या कमालीची वाढली आहे। आरोग्य उपसंचालकांनी याची गंभीर दखल घेत नाशिक विभागातल्या 5ही जिल्ह्यात सर्व यंत्रणा अलर्ट केल्या आहेत। याच्यामध्ये आम्ही सगळ्या मेडिकल ऑफिसरला, सगळ्या हॉस्पिटल्सला, पीएचसीला, सब सेंटर्सला सगळ्या कर्मचाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की अशा म्हणजे लक्षणं, स्वाईन फ्लूची लक्षणं असतील तर अशा पेशंटला ताबडतोब ते टॅमीफ्लूचे औषधं वगैरे देऊन आणि त्यांना ट्रीटमेंट वगैरे द्यावी आणि जर सिरियस काही पेशंट असतील तर त्या हायर इन्स्टिट्यूटला त्यांनी ते रेफर करावे। माडनं आपला संप मागे घेतलाय, मात्र साथीच्या रोगाच्या या गंभीर संकटात नाशिकच्या वैद्यकीय व्यवसायाने एक पाऊल मागे घेणं गरजेचं आहे। नाहीतर डॉक्टरांविरोधात जनमानस आणखीन क्षुब्ध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।